अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेमध्ये युद्धाबाबत एक मोठं वक्तव्य केलंय। इराणची लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरू राहणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। आतापर्यंत इराणच्या 7,000हून अधिक ठिकाणांना उद्ध्वस्त केलं, त्याबरोबरच इराणची सैनिकी ताकद ही मोठ्या प्रमाणावरती कमकुवत केल्याचा दावा देखील ट्रम्प यांनी केलाय। तर जपानला 90% तेल होर्मुझच्या समुद्रधुनीतून मिळतं आणि त्यामुळे जपान आणि चीननं आम्हाला मदत करावी अशी विनंती देखील ट्रम्प यांनी केलेली आहे। Since the beginning of the conflict, we've struck more than 7,000 targets across Iran, and these have been mostly commercial and military targets. We've achieved a 90% reduction in their ballistic missile launches and a 95% reduction in drone attacks. The missiles are trickling in now at very low levels because they don't have too many missiles left. We've also attacked the manufacturing plants, the places where they manufacture the missiles and the drones, and that's going on today. We just hit 3 of them today, and it's getting very hard for them to manufacture. More than 100 Iranian naval vessels have been sunk or destroyed over the last week and a half. That has to be some kind of a record. आणि युद्धाची भाषा करणाऱ्या ट्रम्प यांना आता त्यांचीच युद्धखोरी ही महागात पडताना दिसतेय। ट्रम्प यांनी जागतिक तेल पुरवठ्यावरती परिणाम होऊ नये म्हणून काही देशांना संयुक्त नौदल पेट्रोलिंग करण्याचा प्रस्ताव दिला। प्रामुख्याने होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये गस्त घालण्याचा ट्रम्प यांचा प्रस्ताव आहे। मात्र ऑस्ट्रेलियानं हा प्रस्ताव साफ धुडकावलाय। तेल ग्राहक देशांनी मिळून तेल टँकर्सची सुरक्षा करावी असा ट्रम्प यांचा प्रस्ताव होता। तर ऑस्ट्रेलियानंतर जपाननं देखील डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारलेला आहे। होर्मुझमध्ये जहाजांच्या संरक्षणासाठी नौदल पाठवण्याचा विचार नाही असं स्पष्टीकरण हे पंतप्रधान सोनेई ताकाईचींनी दिलंय। आम्हाला स्वतंत्रपणे काय करता येतं ते पाहत आहोत असं देखील ताकाईची म्हणाल्या आणि त्यामुळे ट्रम्प यांची मोठी कोंडी झाली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोलांटी उडी सध्या पाहायला मिळतेय। आता ते म्हणालेले आहेत की चीन आणि जपानच्या मदतीची आम्हाला गरज नाही। मात्र कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की सर्वांनी मिळून होर्मुझमध्ये पेट्रोलिंग करू। आमचं लष्कर हे सर्वात शक्तिशाली आहे, कोणाचीही आम्हाला गरज नाही असं वक्तव्य हे आता डोनाल्ड ट्रम्प यांचं समोर येत आहे। आणि इराणसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खर्ग बेटांवरती अमेरिकेनं मारा केल्यावरती आता अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला सज्जड दम दिलाय। खार्ग बेटांवरील तेल विहिरी 5 मिनिटांमध्ये उडवून देऊ शकतो असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। तर खार्ग बेटांवरचे इराणचे लष्करी तळ हे पूर्णपणे नेस्तनाबूत केले असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। खार्ग बेटांवरती मारा करताना अमेरिकेनं तेल विहिरी सोडून बाकी सगळं काही उडवून दिलंय। मात्र भविष्यामध्ये इराणनं फार डोकं वर काढलं तर तिथल्या अतिशय महत्त्वाच्या तेल विहिरी या देखील उडवून देऊ असं त्यांनी सुनावलेलं आहे। खार्ग बेट ही इराणच्या अर्थव्यवस्थेची जीवनरेखा आहेत। तिथल्या जबरदस्त तेल साठ्यांवरती इराणची अर्थव्यवस्था आणि तेल क्षेत्रातील दबदबा आहे। As you know, we attacked Karg Island and knocked it literally, destroyed everything on the island except for the area where the oil is. I call it the pipes. We left the pipes. We didn't want to do that, but that we will do that. We can do that on 5 minutes notice. It'll be over. But for purposes of someday rebuilding that country, I guess we did the right thing. But it may not stay that way. Just one simple word and the pipes will be gone too, but it'll take a long time to rebuild that. आणि पुढची महत्त्वाची अपडेट, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे अशी माहिती अमेरिकन वृत्तसंस्थांनी दिलेली आहे। ट्रम्प यांचे विशेष दूत हे विटकॉफ यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा झालेली आहे। अमेरिकन लष्कराच्या हवाल्यानं अमेरिकन वृत्तसंस्थांनी ही बातमी दिलेली आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलेले आहे। 3 ब्रह्मोस
ब्रह्मास्त्रांद्वारे इराण हे अमेरिका आणि इस्रायलला टक्कर देत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरती नियंत्रण हे कायम ठेवून अमेरिकेची मोठी कोंडी करण्यात आलेली आहे. होर्मुझमध्ये ट्रम्प यांच्यावरती इतर देशांकडे मदतीच्या याचनेची आता वेळ आलेली आहे. इराणकडचं सेजिल क्षेपणास्त्र हे सगळ्यात घातक ठरतंय. इराणकडून काल सेजिल क्षेपणास्त्रांद्वारे इस्रायलवरती हल्ले देखील करण्यात आलेले आहेत. तर इराणकडे 4000 सेजिल क्षेपणास्त्रांचा साठा आहे. सैन्यावरती लक्ष ठेवणारं इराणी ड्रोन अमेरिका आणि इस्रायलसाठी आता डोकेदुखी ठरलेलं आहे. तर चीनकडून देखील इराणनं 1000 आत्मघाती ड्रोन ही मागवलेली आहेत. ड्रोनच्या बदल्यामध्ये इराण चीनला आता कच्चं तेल देणार आहे. इस्रायल आणि कतारमधील अल उदीद हवाई तळावरती मोठा हल्ला केल्याचा दावा इराणी सैन्यानं केलाय. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस या अंतर्गत हल्ल्याची 57वी फेरी ही पूर्ण झाल्याचा दावा इराणनं केलाय. त्यामध्ये क्षेपणास्त्रांच्या माध्यमामधून इस्रायलच्या कमांड कंट्रोल आणि क्षेपणास्त्र संरक्षण ठिकाणांवरती मारा करण्यात आलेला आहे. कतार संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यानुसार त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीमने इराणी डागलेल्या 14 पैकी 13 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना हवेमध्येच मारल्याचा दावा केलाय. त्याबरोबरच इराणचे अनेक ड्रोन्स हल्ले देखील निष्प्रभ केले असा दावा करण्यात आलाय. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार एक क्षेपणास्त्र हे रिकाम्या जागेमध्ये कोसळलेलं आहे आणि त्यामुळे कोणतंही नुकसान झालेलं नाही असं सांगण्यात येत आहे. आणि आता भारतासाठी दिलासादायक बातमी. होर्मुझ पार करून आलेलं नंदादेवी जहाज हे भारतामध्ये पोहोचलेलं आहे. गुजरातच्या वाडीनार बंदरावरती नंदादेवी जहाज हे पोहोचलेलं आहे. काल शिवालिक आणि आज नंदादेवी जहाज हे भारतामध्ये दाखल झाले आहेत. तर दोन्ही जहाजांमध्ये LPG गॅसचे एकूण 83,000 टन इतके गॅस सिलेंडर्स आहेत. दरम्यान दुबई विमानतळावरती पुन्हा इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केलेला आहे. हल्ल्यानंतर मोठी आग लागली होती. हल्ल्यानंतर UAEनं आपली हवाई हद्द ही देखील आता बंद केलेली आहे. तर सातत्यानं इराणकडून दुबईवरती हल्ला चढवण्यात येतोय. दुबई विमानतळावरती पुन्हा एकदा इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यानंतर इथं आग देखील लागलेली होती आणि त्यानंतर UAEनं आपली हवाई हद्द ही आता बंद केलेली आहे. आखाती युद्धामध्ये आता इराणकडून इराकला लक्ष करण्यात आलंय. युरोपियन युनियन पाठोपाठ इराकमधील अमेरिकेच्या दूतावासाबाहेर देखील इराणनं हल्ला केलेला आहे. दूतावासावरती इराणनं ड्रोननं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं तो C-RAM प्रणालीनं परतवलाय. C-RAM ही ड्रोन आणि क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली आहे आणि याचाच वापर हा अमेरिकेकडून हा हल्ला रोखण्यासाठी सातत्यानं केला जातो. आखाती युद्धामध्ये आता युरोपियन युनियन देखील लक्षात झालेलं आहे. इराकची राजधानी बगदादमध्ये युरोपियन युनियनच्या मिशन मुख्यालयावरती ड्रोन हल्ला झालाय. हे कार्यालय बगदादच्या अल रशीद हॉटेलमध्ये आहे. या हॉटेलच्या वरच्या माळ्यांवरती हे ड्रोन धडकलंय आणि यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र हे ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता या हल्ल्यामध्ये युरोपियन युनियनला देखील लक्ष केल्याचं दिसून येत आहे. कारण मिशन मुख्यालयावरती हा ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे. संयुक्त अरब अमिराती या देशाची राजधानी असलेल्या अबुधाबीमध्ये गॅस फील्डवरती इराणनं जोरदार मारा केलाय. UAEतील मीडियानं हे वृत्त दिलेलं आहे. शाहतेल आणि गॅस फील्डवरती ड्रोन हल्ले झालेले आहेत. हल्ल्यानंतर या क्षेत्रामध्ये मोठी आग देखील लागलेली आहे आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय.
आणि पुढची बातमी पाहूयात. हिजबुल्लाहनं इस्रायलवरती ड्रोन आणि रॉकेटनं मोठा हल्ला केलाय. इस्रायलमधील नाहारिया शहरावरती हा हल्ला करण्यात आलेला असून हल्ल्यानंतर शहरामध्ये मोठी आग लागलेली होती. इराणच्या IRGCचं नौदल मुख्यालय हे बेचिराग केल्याचा दावा इस्रायलनं केलाय. इस्रायलच्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामध्ये हे मुख्यालय नष्ट झाल्याचा IDFचा दावा आहे. त्याबरोबरच तेहरानमधील उपग्रह केंद्र हे देखील नष्ट केल्याचा दावा हा सध्या केला जातोय. בתקיפה נוספת בלב טהרן פגענו והשמדנו מרכז לפיתוח יכולות תקיפת. ביממה האחרונה פגענו במפקדת חיל הים של משמרות המהפכה. המשטר האיראני השתמש במפקדה הזו כדי. आणि इस्रायली सैन्यानं आता लेबनॉनला इशारा दिलाय. दक्षिण लेबनॉन भागातील अनेक विविध विभाग हे रिकामे करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. इस्रायलच्या IDFनं हिजबुल्लाहच्या ठिकाणांवरती मारा करण्याची तयारी सुरू केली आहे. हिजबुल्लाहचे आतापर्यंत 400 दहशतवादी मारल्याचा दावा हा इस्रायलनं केलेला आहे. आणि इराणनं इस्रायलवरती क्षेपणास्त्र हल्ला केला. इस्रायलच्या संरक्षण प्रणालीनं तो परतवून लावलेला आहे. तेल अवीवमध्ये इराणी क्षेपणास्त्र हे पाडण्यात आलंय आणि त्यानंतर इस्रायल सैनिकांनी एकच जल्लोष केलेला पाहायला मिळाला. आणि पुढची महत्त्वाची अपडेट. इस्रायली लष्करानं एक मोठा दावा केलाय. इराणी नौदल मुख्यालय हे नष्ट केल्याचा दावा करण्यात येतोय. क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये इराणी नौदल मुख्यालय हे उद्ध्वस्त झालेलं आहे असा दावा हा इस्रायलनं केलाय. दरम्यान इराणमध्ये मोस्तफा खामेनींच्या समर्थनार्थ हजारो लोक रस्त्यावरती उतरलेत. रॅली काढण्यात आलेली आहे. मोस्तफांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आली. इराणवर युद्धाचा 18वा दिवस आहे. अमेरिकेचे अध्यक्षही विजयाची आणि निर्वाणीची भाषा करतायत आणि त्यामुळे अरब राष्ट्रांमध्ये खळबळ माजलेली आहे. आता अमेरिकेनं युद्ध अर्ध्यावरती सोडून नये यासाठी अरब राष्ट्रांनी अमेरिकेवरती दबाव वाढवल्याची माहिती आहे. अमेरिका युद्ध अर्ध्यावरती सोडून निघून गेली तर इराण अरब राष्ट्रांवरती जोरदार पलटवार करेल अशी भीती देखील त्यांना सतावते. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलेली आहे. त्याबरोबरच इराण विरोधामध्ये अरब राष्ट्रांनी सर्व शक्तीनिशी अमेरिकेची साथ द्यावी असं आवाहन देखील अमेरिका देखील करत आहे. इराणनं अरब राष्ट्रांच्या तेलविहिरी, व्यापारी केंद्र, बंदरं आणि शहर यांच्यावरती मारा केल्यामुळे अरब राष्ट्रांचा संताप झालाय. अमेरिकेनं युद्ध अर्ध्यावरती सोडलं तर इराण अरब राष्ट्रांच्या तेल संसाधनांवरती मारा करत त्यांची तेल आधारित अर्थव्यवस्थाच डबघाईला आणेल अशी भीतीही त्यांना सातत्यानं सतावतीये. आणि यानंतर पुढची एक बातमी पाहूयात. पाकिस्तानचं लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं शहर असलेल्या रावळपिंडी शहरावरती जोरदार ड्रोन हल्ला झालाय. रावळपिंडीमध्ये 3 ड्रोन्सद्वारे हल्ला केल्याचा संशय आहे. रावळपिंडीमध्ये पाकिस्तानचं लष्करी मुख्यालय आहे आणि त्यामुळे पाकिस्तानची चिंता ही आता वाढलेली आहे. एकीकडे अफगाणिस्तानची पाकिस्तानची धुमश्चक्री सुरू आहे. मात्र हा ड्रोन हल्ला थेट रावळपिंडीपर्यंत नेमका केला कोणी याचा शोध घेतला जातोय. रावळपिंडीच्या चकलाला स्कीम जवळच्या एका घराच्या CCTVमध्ये ड्रोन हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटाचा आवाज हा कैद झालाय. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 7:23 हा हल्ला झालेला आहे. तर 6 ड्रोन्स चकलाला कॅन्टच्या दिशेनं जात होते आणि तिथून पाकिस्तानचा नूर खान हवाई तळ हा देखील आहे. मात्र त्याआधीच 3 किलोमीटरवरती एक ड्रोन हवेमध्येच फुटला. दुसरा ड्रोन चकलाला कॅन्टॉन्मेंट जवळ पोहोचला. मात्र एंटी ड्रोन गननं तो ड्रोन हा पाडलेला आहे. आणि तीच दृश्य इथल्या जवळच्याच असणाऱ्या CCTVमध्ये कैद झालेली आहे.
अफगाणिस्तानमधील काबूलवरती पाकिस्तानी हवाई दलानं एअर स्ट्राईक केलाय. पाकिस्तानकडून रहिवासी परिसरामध्ये आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आलंय. यामध्ये आतापर्यंत जवळपास 400 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे. पाकिस्तानी लष्करानं काबूलमधील 5 वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब हल्ला केला. यामध्ये 400 लोकांचा मृत्यू झालेला असून 250हून अधिक लोक हे जखमी झालेले आहेत. काबूलमध्ये सध्या बचाव कार्य जोरात सुरू असून निवासी भाग आणि रुग्णालयाच्या ढिगाऱ्या घालून मृतदेह हे बाहेर काढण्याचे आणि जिवंत वाचलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न हे युद्ध पातळीवरती सुरू आहेत. دغه پرزي کلر ورزي اسم ګرځي ولا نقلیات نقلیه څه څنګه زره एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.